ह्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 4 ॲनिमल किंगडम याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. पुढचा फायलम आहे तो म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस. हे प्लॅटीहेल्मिंथस ॲज द नेम सजेस्ट दे आर प्लेट लाईक. म्हणजे काय तर डॉर्सली ऑल्सो आणि व्हेंट्रली ऑल्सो दे हॅव अ फ्लॅटर्न्ड बॉडी. त्यांचं कॉमन नेम म्हणून आहे फ्लॅटवर्म्स. त्यांना कॉमनली फ्लॅटवर्म्स असं पण म्हणतात. त्याच्यानंतर मेजॉरिटी ऑफ द प्लॅटीहेल्मिंथस आर एंडोपॅरासाइट. एंडोचं मिनिंग आहे इनसाइड आणि पॅरासाइट म्हणजे लिव्हिंग डिपेंडंट ऑन अदर ऑर्गॅनिझम्स बॉडी. सो दे बेसिकली लिव्ह इन अदर ऑर्गॅनिझम्स बॉडी. त्यांची जी सिमेट्री आहे ती आहे बायलॅटरल सिमेट्री. त्यांच्याकडे तीनही जर्मिनल लेयर्स प्रेझेंट आहेत. दॅट इज दे आर ट्रिप्लोब्लास्टिक इन नेचर. पण त्यांच्याकडे सिलोम प्रेझेंट नाहीये. सो दे आर असिलोमेट. आणि ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला बॉडी ऑर्गनायझेशन दिसून येतं. ॲज दे आर फ्लॅटवर्म्स अँड दे आर एंडोपॅरासाइट, हे दोन्ही गोष्टींना कंबाईन करून जर त्यांच्याकडे एक स्पेशल प्रॉपर्टी डेव्हलप झालेली असेल तर ती म्हणजे आहे हुक्स आणि सकर्स. हुक लाईक स्ट्रक्चर्स की ते दुसऱ्या होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीला अटॅच होऊ शकतील. आणि सकर लाईक स्ट्रक्चर्स, हे सकर लाईक स्ट्रक्चर्स त्या दुसऱ्या होस्ट ऑर्गॅनिझम कडनं ते न्यूट्रिशनला सक करू शकतील. ह्याच्यासाठी हे हुक्स आणि सकर्स प्रेझेंट असतात या पर्टिक्युलर पॅरासिटिक फॉर्म ऑफ प्लॅटीहेल्मिंथस. इथे दिले त्याप्रमाणे दे हेल्प इन अब्सॉर्बिंग न्यूट्रिशन आणि गेट अटॅच टू द बॉडी सेल. यांच्याकडे स्पेशलाइज्ड सेल्स प्रेझेंट असतात फॉर एक्सक्रीशन. ते म्हणजे फ्लेम सेल्स. व्हेरी इम्पॉर्टंट. हे ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रीशन साठी मदत करतात. ऑस्मोरेग्युलेशनचं मिनिंग इथे असं आहे की वॉटर न्यूट्रिएंट बॅलन्स आणि एक्सक्रीशन म्हणजे वेस्ट मटेरियल्सला बाहेर बॉडीच्या बाहेर फेकण्यासाठी. हे जे प्लॅटीहेल्मिंथस आहे दे आर ऑल्सो हर्मॅफ्रोडाईट. द सेक्सेस आर नॉट सेपरेट. सो पुढची पॉइंट काय इथे येतं हुक्स आणि सकर्स. आणि चौथा पॉइंट आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ फ्लेम सेल्स फॉर देअर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. आणि they are again hermaphrodite, that is they are bisexual. त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे. इनसाइड द बॉडी फर्टिलायझेशन होतं. आणि डेव्हलपमेंट जी आहे ही मेनी डिफरंट लार्वल स्टेजेसनी होती. बेस्ट एक्झाम्पल जे आहे की प्लॅनेरिया, ह्याच्यामध्ये रिजनरेशनची कपॅसिटी आहे. आणि दुसरी एक्झाम्पल्स आहेत ती म्हणजे टेनिया, ज्याला टेपवर्म असं म्हणतात, आणि लिव्हर फ्लू, दॅट इज फॅसिओला. सो प्लॅनेरियन बॉडी जर रिजनरेशन असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये जर आपण प्लॅनेरिया बघायला गेलो तर इट्स बॉडी इज समथिंग लाईक दिस. इथे आईज असतात, आईज लाईक अपेंडेजेस. सो ह्या प्लॅनेरियाला इन एनी प्लेन इफ इट इज कट स्टिल इट विल ग्रो इनटू फ्रेश न्यू प्लॅनेरिया. ओके, दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ रिजनरेशन. आणि इथे अजून एक दुसरा पुढचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे. आणि डेव्हलपमेंट इथे जी आहे ती सुद्धा इनडायरेक्ट आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या लार्वल स्टेजेस मध्ये हा ॲनिमल जातो. पुढचा फायलम आहे तो म्हणजे ॲस्केलमेंथस. ॲस्केलमेंथस म्हणजे सर्क्युलर बॉडी. सो जर आपण या ऑर्गॅनिझमचा क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याला बॉडी ही सर्क्युलर दिसेल. म्हणूनच त्यांना कॉमनली राऊंड वर्म्स असं पण म्हणतात. सो त्यांचं कॉमन नाव काय आहे? राऊंड वर्म. फ्लॅट वर्म्स हे कोणाचं नाव आहे? प्लॅटीहेल्मिंथस. आणि राऊंड वर्म हे कोणाचं नाव आहे? ॲस्केलमेंथस. हे मेनली पॅरासिटिक असतात, पण ते फ्री लिव्हिंग पण असू शकतात, ॲक्वेटिक पण असू शकतात, टेरेस्ट्रियल पण असू शकतात. प्लांट्स आणि ॲनिमल कोणाच्याही बॉडीवर हे पॅरासाइट म्हणून राहू शकतात. या राऊंड वर्म्स मध्ये ऑर्गन लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन प्रेझेंट असतं. सिमेट्री असते ती असते बायलॅटरल सिमेट्री. All three germinal layers, ectoderm, mesoderm and endoderm, all three germinal layers are present, so they are triploblastic in nature. आणि ॲस्केलमेंथस ची खासियत अशी आहे की they do have pseudocoelom, that is they are also called as pseudocoelomate. So ॲस्केलमेंथस हा जो फायलम आहे तो आहे pseudocoelomate चा फायलम. यांच्यामध्ये एलिमेंटरी कॅनाल म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज कम्प्लीट, जिथे एनस पण आहे, माउथ पण आहे. आणि त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स प्रेझेंट आहे. फॅरिंग्स इट इज अ कॉमन पार्ट बिटवीन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इन हायर ॲनिमल्स. त्यांच्या बॉडीमध्ये एक्सक्रीटरी ट्यूब प्रेझेंट असते विच हेल्प्स इन रिमूव्हल ऑफ
बॉडी वेस्ट आणि सेक्सेस असतात ते सेपरेट असतात. सो दे आर डायोशियस. आता इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण लक्षात घेऊया की दोन प्रकार आहेत. इफ द sexes are not separate, then they are called as hermaphrodite or they are called as bisexual, आणि the condition is called as monoecious condition. मोनो म्हणजे एकच सिंगल टाइप ऑफ ऑर्गॅनिझम ह्या पर्टिक्युलर ॲनिमल्सच्या कॅटेगरीमध्ये प्रेझेंट असतो. आणि इफ सेक्सेस आर सेपरेट तर दे आर कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल आणि द कंडिशन इज कॉल्ड ॲज डायोशियस. म्हणजे टू डिफरंट टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स दिसून येतात. सो हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. बायसेक्शुअल याचा अर्थ एका सिंगल इंडिव्हिज्युअल मध्ये दोन्ही सेक्सेस मेल आणि फिमेल दोन्ही जेंडर्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच त्या सगळ्या क्लासमध्ये त्या सगळ्या स्पीशीज मध्ये एका सिंगल टाइप ऑफ ऑर्गॅनिझम दिसून येतो आपल्याला. आणि जर युनिसेक्शुअल एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्या इंडिव्हिज्युअल मध्ये ओनली वन आयदर मेल जेंडर किंवा फिमेल जेंडर प्रेझेंट आहे. आणि मग अशा स्पीशीज मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स दिसून येतात. दॅट इज डायोशी. पुढची कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की फिमेल्स असतात ते आर जनरली लॉंगर दॅन मेल्स. इथे फर्टिलायझेशन हे इंटरनल होतं. सो इथे फर्टिलायझेशन जे आहे ते आहे इंटरनल आणि जी डेव्हलपमेंट आहे ती आयदर डायरेक्ट असू शकते किंवा इनडायरेक्ट, दोन्ही प्रकारे बोथ टाईप वेगवेगळ्या डिपेंडिंग ऑन डिफरंट एक्झाम्पल्स. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲस्कॅरिस दॅट इज राऊंड वर्म. त्याच्यानंतर विशेरिया बॅनक्रॉफ्टी दॅट इज फिलारियल वर्म, विशेरिया फिलारियल वर्म आणि अँसिलोस्टोमा दॅट इज हुकवर्म. कॉमन नावं पण लक्षात ठेवायची आहेत. पुढचा फायलम आहे तो म्हणजे ॲनिलिडा. हे ॲनिलिडा हे आयदर फ्रेश वॉटर किंवा मरीन वॉटर कुठल्याही हॅबिटॅटमध्ये राहू शकतात किंवा डॅम्प आणि मॉइस्ट टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात. जनरली दे आर फ्री लिव्हिंग. काही जे ॲनिलिड्स आहेत दे आर पॅरासाइट्स. त्यांच्याकडे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे आणि बॉडी सिमेट्री आहे ती म्हणजे बायलॅटरल बॉडी. दे हॅव ऑल 3 जर्मिनल लेयर्स. सो दे आर ट्रिप्लोब्लास्टिक इन नेचर. आणि ह्या पर्टिक्युलर ॲनिलिड्सची जी खासियत आहे ती म्हणजे मेटामेरिकली सेगमेंटेड अँड सिलोमेट ॲनिमल्स. सो इथे मेटामेरिझम प्रेझेंट आहे. ही झाली यांची खासियत. देअर बॉडी इज डिस्टिंक्टली मार्क्ड आउट विथ द सेगमेंट्स किंवा मेटामियर्स ज्याला म्हणतात. आणि ह्या ॲनिलिड्सचं लॅटिन म्हणजे त्याचं मिनिंग असं आहे लिटिल रिंग्स. सो छोट्या रिंग्सनी ही एंटायर बॉडी बनलेली आहे असं ते दिसतं, म्हणून त्याला ॲनिलिडा असं नाव दिलेलं आहे. त्यांच्याकडे दोन प्रकारचे मसल्स असतात त्यांच्या बॉडीमध्ये ते म्हणजे लॉन्जिट्युडिनल आणि सर्क्युलर. लॉन्जिट्युडिनल मसल्स आर लाईक दिस आणि सर्क्युलर मसल्स आर लाईक दिस टू मूव्ह फॉरवर्ड फॉर लोकोमोशन बेसिकली. आणि ॲक्वॅटिक ॲनिलिडचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे नेरिस, ज्यांच्याकडे लॅटरल अपेंडेजेस म्हणजे हे जे छोटे आहेत दीज आर नथिंग बट द पॅरापोडिया सुद्धा प्रेझेंट असतात फॉर स्विमिंग पर्पज. त्यांच्याकडे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे आणि एक्सक्रिशन साठी समथिंग कॉल्ड एज नेफ्रिडिया प्रेझेंट असतात. एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. त्यांची जी सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे न्यूरल सिस्टीम त्यांच्यामध्ये पेअर्ड गँग्लिया प्रेझेंट असतात आणि ते कनेक्ट केलेले असतात ते म्हणजे लॅटरल नर्व्हजना विथ द हेल्प ऑफ डबल वेंट्रल नर्व कॉर्ड. नेरिस हा जो ॲक्वॅटिक फॉर्म आहे तो आहे डायोशियस. म्हणजेच काय युनिसेक्शुअल इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहेत. पण अर्थवर्म आणि लीचेस हे जे टेरेस्ट्रियल फॉर्म्स आहेत ते आहेत मोनोशियस. म्हणजेच काय दे आर बायसेक्शुअल आणि रिप्रोडक्शन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली. एक्झाम्पल्स काय दिलेली आहेत. नेरिस, फेरिटिमा दॅट इज अर्थवर्म आणि हायरुडिनारिया दॅट इज ब्लड सकिंग लीचेस. सो इथे महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. सर्वात पहिली आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ मेटामेरिझम. त्याच्यानंतर एक्झाम्पल म्हणजे पॅरापोडिया नेरिस मध्ये. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असं म्हणजे त्यांच्याकडे व्हेंट्रल नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. आणि दोन महत्वाच्या फॉर्म्स म्हणजे नेरिस इज डायोशियस आणि अर्थवर्म इज मोनोशियस. आता इथे रिलेटेड टू धिस एक पॉइंट आपण बघूया. 2-3 वर्ड्स आणि त्यांचं मिनिंग काय आहे. इथे त्यांनी म्हटलंय की दे हॅव पेअर्ड गँग्लिया. सिंग्युलर आहे गँग्लियॉन. सो हा जो गँग्लिया किंवा गँग्लियॉन आहे इट इज बेसिकली अ स्मॉल सर्क्युलर स्ट्रक्चर विच इज अ बंडल ऑफ न्यूरॉन्स.
सो इट इज लाईक अ स्मॉल ब्रेन ऑफ दीज ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर एक वर्ड आलेला आहे तो म्हणजे नर्व कॉर्ड. आणि ह्याच्या आधी आपण एक शब्द बघितलाय तो म्हणजे नोटोकॉर्ड. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्पेलिंग ऑफ नर्व कॉर्ड आणि नोटोकॉर्ड मध्ये हा जो H प्रेझेंट आहे नोटोकॉर्ड मध्ये इज नॉट प्रेझेंट इन द नर्व कॉर्ड. This H represents the hardness of the structure. So always remember, जेव्हा केव्हा नोटोकॉर्ड किंवा CHORD असं स्पेलिंग असेल याचा अर्थ that structure is hard, whereas CORD जर असं स्पेलिंग आलं तर structure is soft.